शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नासाचे आर्टेमिस 2 मिशन यशस्वी. चंद्राच्या कक्षेत गेलेले नासाचे 4 अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले. पॅसिफिक महासागरात ओरियन कॅप्सूल यशस्वीरित्या उतरले. मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही. माझं मरण इथेच आहे. SIT चौकशीत अत्याचारी बंधू अशोक खरातची प्रतिक्रिया. फसवणुकीच्या गुन्ह्याची ही कबुली. खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल. बोंधू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट. सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका व्यक्तीकडून SITकडे तक्रार अशी सूत्रांची माहिती. तक्रारीची पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय. नाशिकमध्ये ईडीकडून बोंधू खरातची 3 खाती सील. फरार कल्पना खरातचे 1 बँक खाते ईडीकडून सील. बँक खात्यातील 3 वर्षांपासूनच्या व्यवहारांची पडताळणी. नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतरण प्रकरणी NIA ATS सोबतच CBI कडून चौकशीची शक्यता. SIT प्रकरणाची महत्त्वाची माहिती 3ही तपास यंत्रणांना कळवली. लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची देखील दाट शक्यता. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा उघड. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करत फसवणूक. नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना गंडा घातला. सुनेत्रा पवारांच्या प्रचार शुभारंभाच्या पोस्टरवर शरद पवार यांचा फोटो. बारामती पोटनिवडणुकीच्या पोस्टरवर पवारांचा फोटो. पोस्टरवरून काही वेळातच हा फोटो हटवण्यात आला. काही दिवसांपूर्वीच फोटोवरून पवारांनी आक्षेपही घेतलेला. सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचं कोणतंही आमंत्रण आलेलं नाही. बारामती पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशा आमच्या शुभेच्छा होत्या. सुप्रिया सुळेंकडून भूमिका स्पष्ट. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांचा एका मंत्र्यावरती आरोप. विभाग चालवायला महिला नको. एका मंत्र्यानं असं म्हटलं. म्हैसकर यांचा 2023च्या महायुती सरकारमधील एका मंत्र्यावरती हा आरोप. मीरा भाईंदरच्या इंद्रलोक फेज 4 मध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट आणि त्यानंतर आग. 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. तर परिसरात चौकशी दरम्यान 24 सिलेंडर सापडले. त्यामुळे चर्चांना उधाण. बोरीवली पश्चिममध्ये नाला साफसफाईमध्ये मोठा गैरप्रकार समोर. रात्री नाल्यात दगडमाती टाकून दिवसा गाळ काढल्याचं काम. कंत्राटदाराकडून पालिकेची फसवणूक. गोराई रोडवरील या घटनेचा व्हिडिओ समोर. अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिराचा विकास होणार. मंदिर विकासासाठी 1865 कोटींच्या आराखड्याला मंजुरी. 421 कोटींच्या कामांची प्रक्रिया तात्काळ होणार सुरू. गोंदिया जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा. पाण्यासाठी नागरिकांच्या नळावर रांगा. 5 वर्षांपासून रखडलेल्या अपूर्ण जलजीवन योजनेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.